त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. खरं तर या नियोजनामध्ये ज्यांचा फार मोठा हातभार राग आहे आणि महत्त्वाचं योगदानही आहे आणि एक जबरदस्त नेतृत्व आहे असे आपले सर्वांचे लाडके ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सर्वांनी सल्लागार सर्वांनी संतोषजी म्हात्रे साहेबांचा आपण शाही सन्मान करीत आहोत. प्रभाकर दादांना विनंती करतो आपला शुभ हा सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त नेतृत्व आहे, क्रिकेटप्रेमी व्यक्ती आहे आणि या नियोजनामध्ये ज्यांचा फार मोठा हात आहे असे संतोषजी म्हात्रे साहेब. नेहमीच मी उल्लेख जस्ट केला की नेहमीच क्रिकेटला पुढे नेण्यामागे आपल्या असोसिएशनसाठी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारा चेहरा म्हणजे संतोषजी म्हात्रे साहेब आणि स्पेशली भोलेनाथ दादा पाटील यांची व्यवस्था त्यांनी रात्रीमध्ये केली होती आणि आज ते कॉमेंट्री बॉक्सची देखील व्यवस्था करणार आहेत अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल आणि दरम्यान पगली सफलता, झटका लागला पगला. तसेच प्रभाकर जी पाटील साहेब अर्थात आपले सचिव त्यांचेही आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतोय. कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडून देखील आलेली आहे. झटका पगला लागला. त्या मॅचकडे आपण वळूया. बॅटर दाखल झालेत क्रमांक 3 वरती विष्णू पाटील, श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट्स धामणगाव टीम पाहायला मिळत आहे. सध्या सगळीला या सामन्याची फार तयारी स्पेशली ज्ञानेश्वर मागे काल रात्रीपासून सराव करतात. आज त्यांचा देखील चांगला खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह, वा काय जबरदस्त फटका आला. बॉल दरम्यान डीप कव्हरला चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. बॅटर विष्णू पाटील यांचा बॅटमधनं चौकार येतो. हो आणखीन एक उडवलाय बट यावेळेस संपर्क तितकासा चांगला नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, कॅच पकडली जाईल, झटका आता लागला दुसरा. विन बॅटर दरम्यान दाखल झालेत क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता धनंजय माळी दरम्यान क्रमांक 4 वरती येतात. यानंतर जो होणारा सामना आहे टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि टीम जय अंबे टेमघरपाडा दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचं. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. सुपर 5 मध्ये आतापर्यंत आपण पाहिलेल्या टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा, टीम जय हनुमान पॉवर शिलार हे 2 संघ सुपर 5 साठी क्वालिफाय झालेले आहेत आणि आणखीन 3 संघ अजूनही मिळणं बाकी आहेत आणि त्यासाठी ज्या लढती आपण पाहणार आहोत सध्याच्या घडीला सापे आणि दामणगाव, यानंतर आमनेपाडा त्यांचा अगेन्स्ट टेमघरपाडा, त्यानंतर खारबाव आणि जुनंदुर्गीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. हलक्या हाताने खेळलेत कवचचे फिल्डर आता येतात बॉल फील्ड करण्याकरिता. बॉल स्टॉप केला जातो, सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल जर आपण पाहिली तर 9 वरती जाऊन पोहोचली आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान करण्यात आला. डॉट बॉल दरम्यान येतो आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. महेश माळी खरं तर जबरदस्त खेळ त्यांचा राखलेला आहे. स्वतः अध्यक्ष देखील आहेत ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे. आणि श्याम पाटील दादांकडून कॅश प्राईज लावण्यात आलेले आहे. ते सापेगावचे जावई आहेत म्हणून त्यांच्याकडून प्राईज आहे. कोणत्याही बॅटरचा बॅटमधनं लगातारचे 3 षटकार जर आले फक्त सापेसाठी
तर श्याम पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दरम्यान देण्यात येणार आहे. बॉलर दरम्यान तयार होतात आता बॉलिंग मार्कवरती योगेश भोईर. महेश माळी दादांची आपण चर्चा करत होतो, जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. त्यातल्या त्यात बॅटिंग देखील तितकी चांगली त्यांच्याकडनं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. स्वतः अध्यक्ष देखील आहेत ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे आणि जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा रागलेला आहे दमन दौरामध्ये. आणि त्यांचा देखील हाच प्रयत्न असेल की जो परफॉर्मन्स आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलेला आहे आपल्याला या महत्त्वपूर्ण या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारे खेळायचं. मग टायमरकडे देखील लक्ष असू द्या टीम धामणगाव, ते देखील मी तुम्हाला सांगतोय. आणि तसेच संतोषजी म्हात्रे साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी कॉम्बॉक्ससाठी आलेली आहे. सन्माननीय सल्लागार आहेत या स्पर्धेकरिता देखील महत्त्वाचं सहकार्य संतोषजी म्हात्रे साहेबांचं रागलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे ते सल्लागार देखील आहेत. दरम्यान जर आपण पाहिलं तर या बॉलवरती कंप्लीट झाली सिंगल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता 10 वरती. प्लॅन मिस बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. सध्या सगळीला कॉमेंट्री बॉक्समध्ये सर्वजण खुश आहेत. संतोषजी म्हात्रे साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाची कॉम्प्लिमेंटरी आलेली आहे कॉमेंट्री बॉक्ससाठी. थँक्यू सो मच साहेब. हुकचा फटका तर बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्या प्रकारे आला नाहीये. सध्याच्या घडीला जर आपण या सामन्याचा विचार केला, आतापर्यंत जी गोलंदाजी झालेली आहे त्याचा जर आपण विचार केला तर बॉलिंग परफॉर्मन्स चांगला राखला धामणगावचा. नेक्स्ट बॉल. आता देखील बॉल फिरवलाय. लेग ब्रेक जरूर होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्राचा साखी आणि टीम टोटल आता 12 वरती. पण आवर्जून मला उल्लेख करावा असा वाटतो आमची संपूर्ण जी ब्रॉडकास्टिंग टीम आहे NB लाईव्ह, सर्वांनी जबरदस्त कार्य केलं. आमचे सर्व कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर हर्षद असतील, हॅट्स ऑफ टू यू बॉईज. ज्या प्रकारे तुम्ही काम केलं, कारण तापत्या उन्हामध्ये कॅमेरा वर्क इतका करणं सोपं राहत नाही. विकेट दरम्यान रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. मी स्पेशली आमचे कॅमेरामॅन जे आहेत, स्पेशली काशीनाथ, जबरदस्त काम त्यांनी केलं. त्यातल्या त्यात आमचे दुसरे कॅमेरामॅन सतीश, आणि सतीशला उन्हाचा प्रभाव पडत नाही आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यातल्या त्यात आमचे तिसरे कॅमेरामॅन नयन असतील, ऑपरेटर हर्षद असतील, त्यानंतर NB लाईव्ह टीमचे ओनर निवृत्तीजी मजागे दादांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. झटका दरम्यान हा तिसरा लागला आणि आता बॅटर दाखल झालेत क्रमांक 5 वरती संतोष सुतार. आणि या बॅटरवरती भरपूर जबाबदारी आहे, कारण आपण नेहमी पाहिलं की जेव्हाही संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा नेहमी सापे टीमला त्या अडचणीमधनं बाहेर काढायचं काम या बॅटरने केलं आणि आज देखील तेच कार्य त्यांना पुन्हा एकदा करून दाखवायचं. आणि या क्षणाला ती गोष्ट जर संतोष सुतार यांना साध्य करायची आहे ना, तर त्यांना क्रीजवरती उभं राहावं लागेल, दटून खेळावं लागेल. कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे, नॉकआउट मॅच. जिंकल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. येत्या क्षणी जबरदस्त फटका आलाय सुतारचा वाटमाता षटकार. जस्ट माझ्या समोर ती शीट आली आहे. ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जितक्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये लीडिंग रन स्कोररमध्ये संतोष सुतार क्रमांक 2 वरती आहे. बट तोच संतोष सुतार आता जाईल डगआउटच्या दिशेने. फार मोठा धक्का लागतोय टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमला आणि आता अडचणी फार जास्त वाढलेल्या आहेत, कारण अवघ्या 19 धावांवरती हा झटका लागलाय चौथा. संतोष सुतारची बॅट चालणं फार महत्वाचं होतं या सामन्यामध्ये, बट तो बाद झाला. तर त्यानंतर ज्ञानेश्वर मागे दरम्यान दाखल होतात क्रमांक 6 वरती बॅटिंग करता करिता.
आता यात नंतर जबाबदारी ज्ञानेश्वर मागे असतील, त्यांचा संवेद आता बॅटर रामकृष्ण माळी जे ग्राउंडमध्ये आगे त्या दोन्ही फलंदाजांवरती आता जबाबदारी वाढली आहे. कारण या परिस्थितीमधनं जर चांगला खेळ करायचा आहे, एक फायटिंग टोटलपर्यंत जर पोहोचायचं आहे, तर पार्टनरशिप हवी आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर गाडी आता अडकली आहे 19 वरती. 19ला 4 धक्के अशी परिस्थिती आहे टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स आपे टीमची. पुढील सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल जे अंबे टेमघरपाडा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की पहिलं सत्र समाप्त होण्याआधी आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. बॅटर आता ज्ञानेश्वर माघे दरम्यान बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती दाखल झालेत. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत ओव्हरमध्ये योगेश भोईर यांची लागली. मागे आला आणि माघेने येत्या क्षणी उडवलाय फील्ड राखे तिथे आणखीन एक सफलता. झटका आता लागलाय 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. चौधरी साहेबांचे देखील आगमन झालेले साहेब आपले हार्दिक स्वागत आहे. मुलुक मैदानी तोप देखील आपण त्यांना म्हणू शकतो. त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी जेही वेपनचं नाव आपण यूज करून ते कमीच आहे असे राजनजी चौधरी साहेब आलेले आहेत. साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि अगदी कालपासून ते युद्धाच्या तयारीमध्येच आहेत, पण आता जाऊन ते शांत झालेत आणि त्यामुळे त्यांची महत्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचकडे आपण वळूया. मजेचा भाग. बॅटर आता विश्वनाथ, बॉलर आता विश्वनाथ माळी आलेले आहेत या तिसऱ्या षटकामध्ये आणि बॅटर जे आलेले आहेत भगवान जाधव. 19 झालेले आहेत. आणखीन या क्षणाला 20 ते 25 जर येतात तर काम बनेल. हा फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाही आहेत. प्लॅन मिस. येतोय डॉट बॉलने सुरुवात केली आहे. गोलंदाजी आतापर्यंत चांगली सुरू आहे. खरं तर बघा नितीन पाटील इंजर्ड झाले, पण त्यात नंतरही धामणगावचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर जबरदस्त लागलाय. कारण गोलंदाजांनी कुठे कसर सोडलेली नाही आहे. जबरदस्त परफॉर्मन्स दिला. आता देखील लोवा फुल टॉस. आता देखील बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. हीच गोष्ट तर मित्रांनो राहते ना की क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ जागे. या खेळामध्ये तुमचा सर्वांचा एकत्रित येऊन केली तुम्ही जी मेहनत आहे ना ती मेहनत तुम्हाला एक चांगला रिझल्ट देते. आणि धामणगाव टीम एका जुटीने खेळली आहे या स्पर्धेमध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय की लाईन चांगली आहे. यस लाईन चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान आणखीन एक येतो. या क्षणाला दबाव आता वाढतोय बॅटिंग टीमवरती, कारण या ओव्हरमध्ये 3 चेंडू डिलिव्हर झालेत, एकही रन आलेले नाही आहे. पूर्णपणे डॉमिनेटिंग बॉलिंग आतापर्यंत विश्वनाथ माळी यांचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या क्षणाला सध्याचा गडीजीला आपण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती पाहता टीम पुढे आहे धामणगाव. आता हा बॉल सोडून दिला आणि विकेट कीपरकडून देखील मिस्टेक झाली. बॅकअपला फाईन लेगचे फिल्डर येत्या तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. ही सिंगल कंप्लीट होईल. वाईट देखील आहे. 1+1 मिळतील या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 21 ऑन द बोर्ड. 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही मी म्हणेन की जर 2 ते 3 चांगले फटके इथनंही येतात तरी सुद्धा फायटिंग टोटल बनवला जाऊ शकतो. फ्लाइट दिली आहे बट टेक ऑफ करता आलं नाहीये बॅटरला. प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त षटक लागले बॉलर विश्वनाथ माळीचं, कारण 4 निधाव या ओव्हरमध्ये आणि ज्या 2 रन्स आलेले आहेत ना त्या देखील एक्स्ट्राने आलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येकी बॉल अगदी सटीक लाईन आणि लेंथवरती त्यांनी टाकला आणि हेच कारण राहिलं की या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट झालं नाही आहे. ही महत्वाची गोष्ट. आता स्टेप आउट झालेत बॅटर. बॉल दरम्यान लॉंगला चालला. फिल्डर येतात तिथे बॉल फील्ड झाला. सिंगल घेण्यात आली. डबलला चान्स घेतला जाणार नाही आहे. सिंगलच मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे चालला. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 22 वरती. 22 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती. आणखीन जर आपण विचार केला तर दरम्यान जो खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येथे 7 चेंडू अजूनही आहेत. शेवटचा बॉल तो देखील लेग ब्रेक होता. हा देखील येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 षटकांचा. आणि 3 षटकांचा अखेरता प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीम 22 लॉस ऑफ 5 विकेट्स.
आणि अजून एका ओव्हरचा खेळ लागला या पगला 17मध्ये. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जय अंबे टिमघरपाडा. यात नंतर होणारी जी लढत आहे टिमघरपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय पंडितजी भोईर साहेब आणि ते स्वतः संघनायक आहेत टिमघरपाडा टीमचे. आणि त्यातल्या त्यात मंचावरती तुम्ही उपस्थिती पाहू शकतात ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सल्लागार संतोषजी म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात राजारामजी थळे साहेब असतील, त्यानंतर संतोषजी पाटील साहेब असतील, त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. तसेच भगवान दादा देखील उपस्थित आहेत, आपलेही हार्दिक स्वागत आहे. सध्या सगळीला सन्माननीय कार्याध्यक्ष संतोषजी काकडे साहेब रणनीती बनवतात, कारण त्यांना पुढील सामन्यामध्ये खेळायचं. त्यांची तयारी सुरू आहे तिकडे, कारण महत्त्वपूर्ण लढत यात नंतर राहणार आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये बॉलर दरम्यान तयार होतात. सूरज पाटील बॉलिंग मार्कवरती. प्रत्येकी आज टीमने रणनीती बनवली आहे, डावपेच झाकलेत, पण खरं तर ती रणनीती ग्राउंडमध्ये एक्झिक्यूट होणं देखील तितकं महत्त्वाचं. कारण प्लॅन बनवणं सोपं असतं, बट ते ग्राउंडमध्ये एक्झिक्यूट करणं, इम्प्लिमेंट करणं या गोष्टी अवघड असतात. अंतिम षटक सूरज पाटील. पाटीलचा पगलाच बॉल बॅटचा टोलाच लागला. आता लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड होणार नाही आहे, मिसफील्ड झाली आहे. बॅकअपला आता तिथे खेळाडू येतात, तोपर्यंत जर आपण पाहिले तर सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. रन्स 2 आणि 2चा साहाय्याने टीम टोटल आता 24 ऑन द बोर्ड. अजूनही 5 चेंडू बाकी. जर आपण सापेट टीमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांना इथनं काय हवं की इथं 5 बॉलमध्ये किमान तुम्हाला 2 तरी चांगले फटके हवेत, कारण 30-35 बनतील तर एक फाईट केली जाऊ शकते. बट दुसऱ्या बाजूने जर आपण फिल्डिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला, सूरज पाटील यांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर त्यांचा हाच प्रयत्न असेल की आपल्याला इथे बाउंड्री द्यायची नाही आहे. विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट इथे आपल्याला कोणत्याही प्रकारे चौकार अथवा षटकार द्यायचा नाही आहे. हा प्रयत्न त्यांचा इथे राहणार आहे. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस, बट लाईन तर खराब आहेच, लेंथही खराब आहे. विकेटचा बाहेर पिचिंग झाली, दॅट्स वाय इट्स नो बॉल. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट असेल यात नंतरचा बॉल, आणि हा तो मोमेंट असू शकतोय का जिथनं कमबॅक करायला सुरुवात सापे टीम करेल का, कारण नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर कमबॅक होण्याची देखील तितकी शक्यता आहे. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल बैठक, बॉल चाललाय लॉंग लेगला, आउटफील्ड फास्ट जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. महत्वाच्या या 4 धावा येतात. बॅटर भगवान जाधवचा बॅटमधनं चौकार. वरती बॉल होता आणि पूर्णपणे फायदा घेतलाय बॅटर भगवान जाधवने. तो ऍक्शन टिपला ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता, बट प्रॉपर संपर्क झाला नव्हता. पण महत्वाची ही गोष्ट होती की बॉल गॅपमध्ये होता. 4 धाबा मिळाला. नेक्स्ट बॉल उडवलाय ऑन साइडला, जबरदस्त फटका इन टू डार्क अँड बॅटर भगवान गोज आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. षटकार 6. काय जबरदस्त फटका आला. जिथे गाडी अडकली होती टीम सापेगावची, आता त्या गाडीला बॅक ऑन ट्रॅक आणलं बॅटर भगवान जाधवने. हेच तर मी सांगत होतो की लास्ट ओव्हरमध्ये 2 चांगले फटके हवेत आणि ते 2 चांगले फटके आलेत, आणि त्याचमुळे आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35 ऑन द बोर्ड. आणि आता असा एक आकडा बनलाय की ज्याच्यावरती ही फाईट चांगली होऊ शकते. आणि अजूनही चेंडू बाकी आहेत या पहिल्या 17मध्ये. येते 3 चेंडू आणखीन लागलेत. आणखीन एखादा मोठा फटका जर आला तर 40 किंवा त्यापेक्षा जास्तही बनवल्या जाऊ शकतात. नेक्स्ट बॉल आणखीन एक फटका, पिकअप स्ट्रोक, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, फील्डर आहेत, सिंगल झाली, डबलला निघालेत. रनआउटची शक्यता. आता बॅटर कोणता रनआउट ते पाकलं जाईल. रनआउटची विकेट दरम्यान मिळेल आणि बॅटर दरम्यान बाद झालेत.
लेगला बॉल फील्ड झाला आहे, 2 होऊ शकत नाही आहेत, रनआउटची शक्यता आहे. मग एका धावेसाठी इतका रिस्क घेणं कितपत योग्य आहे? कदाचित स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवू शकले असते. बघा अशा परिस्थितीमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा महेंद्रसिंग धोनी खेळायचे तेव्हा आपण पाहिलेले की डेथ ओव्हरमध्ये अशा प्रकारे ते सिंगलला डायरेक्टली नाकारायचे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये ॲज अ बॅटर आपल्यालाही ठाऊक आहे की आपल्या बॅटमधनं रन्स येतात, आपल्या बॅटमधनं मोठे फटके येतात, त्यावेळेला देखील हा गेम प्लॅन यूज केला जाऊ शकतो. बट इथे कॅल्क्युलेशनमध्ये गडबड झाली. दुसरीचा प्रयत्नामध्ये बॅटर बाद झालेत भगवान जाधव, पण भगवान जाधवने मोमेंटम दिलं टीम सापेला. बट महत्त्वाची गोष्ट की आणखीन जे येते 2 चेंडू आहेत ते देखील तितक्याच महत्त्वाचे आहेत. बट धामणगाव टीमसाठी ही गोष्ट चांगली झाली की भगवान जाधवचे विकेट आली. आणि आता बॅटर दाखल झालेत मेघना शास्त्री, दरम्यान क्रमांक 8 वरती. मेघना आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 8 वरती. अजूनही 2 चेंडू लागलेत. उडवला बॉल, खरा बॉल फक्त हवेमध्ये आगे. लॉंग ऑनचे फिल्डर येतात, सिंगल झाली, डबलला निघालेत आणि 2 धावा चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान करण्यात आलेली आहे. पाकले जाईल तिसरे पंच विश्वाजी पाटील सर जोडले जातील. एक्झॅक्टली बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही ते पाकले जाईल. बट NB लाईव्ह आमचे सर्व कॅमेरामॅन, त्यामध्ये जबरदस्त वर्क स्पेशली काशीनाथ असतील, त्यानंतर सतीश असतील, नयन असतील, हर्षद असतील, सर्वजण जबरदस्त काम करतात. बॅटर सेफ, नॉट आउट. 2 धावा झाला कंप्लीट आणि 2 धावांचा साखी आणि टीम टोटल 38-38. आणि शेवटचा बॉल या पगल्या 17 मधला. शेवटचा बॉल स्क्वेअर कट आणि आता बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर येतात तिथे 2 तर झाल्यात, तिसरीसाठी मेघनाथ निघालेत आणि रनआउटची शक्यता आहे. आणि तिसरीचा प्रयत्नामध्ये बॅटर होतील रनआउट. बट जो आकडा हवा होता टीम सापेला तो आकडा मिळाला आहे. स्कोर कार्डवरती 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलं टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमने अगेन्स्ट टीम आई गावदेवी धामणगाव. आपण टॉस आता करूया आणि मॅच बिटवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम आमनेपाडा आणि टेमघरपाडा. चला 2 टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण यायचं. चेक. सर टीम आमनेपाडाचे कॅप्टन या, आपण अपोनंट टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सर लवकरात लवकर या. मंचावर सर्वांनी राजारामजी थडे साहेब तथा संतोषदादा पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. स्वर्गीय रतन गणपत भोईर टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. आज रतनदादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करीत आहोत. कारण ते देखील क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व होतं आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. बट आपल्यामध्ये आज ते नाही आहेत आणि त्यांच्याच नावाने आपल्याला टॉस बॉक्स पाहायला मिळतो. कॅमेरामॅन टॉस आपण करीत आहोत. महत्त्वपूर्ण ही लढत आहे. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. टीम टेमघरपाडाचा कॉल असेल. हेड असा कॉल केला, टेल आला. टॉस आमनेपाडा टीमने जिंकला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांना व्हायचं आहे. आमनेपाडा टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. दादा सर्वप्रथम
हे जे 3 दिवस राहिले ते कसे राहिले, कसं वाटलं आपला पहिलाच दमन दौरा? हा चांगलं वाटलं. आणि आता टॉस तुम्ही जिंकला, निर्णय काय राहणार आहे? बिल्डिंग फिल्डिंग करणार आहेत आणि या महत्त्वपूर्ण लढतीसाठी सेम टीम असणार की काही त्यामध्ये बदल करणार आहेत? नाही सेम टीम. बेस्ट ऑफ लक टीम आमने पडा. भोईर साहेब जोडले गेले तर सर्वप्रथम साहेब तुम्ही उपाध्यक्ष देखील आहेत, बट आपला हा जो पहिला दमन दौरा रागला 3 दिवस फार मजा आपण केली, ज्या प्रकारे नियोजन आयोजन रागलं, सर्वांनी जी मेहनत केली त्याविषयी स्पेशली काय सांगाल? सर्वांचं धन्यवाद देतो आमच्या टीमचे आणि सर्व टीमचे. आपली कमिटी आहे, खूप काळजी घेतो सर्वांची आणि चांगले इथं आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आणि आता शेवटचा दिवस आहे आपला, सर्व एन्जॉय करतात. कालही खूप धमाल एन्जॉय केली, सगळे जीवाभावाचे सगळं आनंदात प्रेमात राहिलं, सर्वांचे दुःख सुख सर्व विसरून आणि खूप एन्जॉय केला काल त्यांनी. मग सर्वांना एक शुभेच्छा देतो का आपला दमनचा दौरा शेवटचा आहे, का पुढच्या वर्षी चांगली तयारी करून आपण इथे यावे अशी सर्वांना विनंती करतोय. आणि आता टॉस तुम्ही गमावला, बॅटिंग आता वाटायला आलेली आहे, काय वाटतंय 4 ओव्हर महत्त्वपूर्ण लढत आहे, माइंडमध्ये कोणता आकडा येतो की जर तुम्ही या आकड्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच तो आकडा तुम्ही डिफेंड कराल, एखादा आकडा? आणि आज बॅटिंग क्रम कशा प्रकारे राहणार आहे? बॅटिंग क्रमांक आमची सेमच राहणार आहे, पण आकडा जवळजवळ आता ग्राउंडच्या हिशोबाने जर बघितला कालचं जर सामने बघितले ते 60+ झाले तरीसुद्धा डिफेंड जवळजवळ होत असते, शेवटच्या ओव्हरपर्यंत जात होता सामना. पण आम्हाला जास्तीत जास्त रन करायला लागतील, 60-70च्या आसपास जायला लागेल, कारण का आता नॉकआउटचे सामने आहेत, म्हणून जरा काळजीपूर्वक खेळवायला लागेल आम्हाला. बेस्ट ऑफ लक टीम टेमगरपाडा. टॉस कंप्लीट झाला, बातमी अशी आहे की टॉस जिंकला ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमने आणि प्रथमतः त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंगचा. एक छोटासा इनिंग ब्रेक आहे, दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होत आहे. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना भिवंडी आयोजित दमन दौरा 2026 पर्व पगलं. अगदी छोट्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनला सुरुवात. धन्यवाद. ब्रेक समाप्त. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूया. पहिलं सत्र नुकतंच समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स ज्या बनवण्यात आला 40 आणि 41 धावांचं टार्गेट. ताप्त्या होण्याचा कोणताच प्रभाव खरं तर जे आमचे कॅमेरामॅन आहेत सतीशवरती अजिबात पडत नाही आहे. कलर गया तो पैसा वापिस हे त्यांचं स्लोगन नेहमीच राहिलेलं आहे. आणि खरं तर एक गोष्ट राहते मित्रांनो, आयुष्य असं जगा की लोकांनी ना तुम्ही केलेल्या चांगल्या कामांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून तुम्ही असे जगा, कारण आजच्या डेटला मित्रांनो सर्व काही जर आपण पाहिलं ना तर मोस्ट ऑफ टाइम्स एक शब्दास फार दुर्मिळ होत चालला आहे, ती म्हणजे माणुसकी. माणुसकी जपणं फार महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही मरता ना तेव्हा तुम्ही किती कमवले, किती तुम्ही ठेवले ते कोणी नाही विचारत, माणूस कसा होता ते सर्वात जास्त मॅटर करतं. आणि खरं तर माणुसकीचे नाते या आमच्या सर्व असोसिएशनने देखील जपलेत. त्याचा उल्लेख पंडितजी भोईर साहेबांनी देखील केला. आपल्या ओपिनियनमध्ये त्यांनी उल्लेख केला. अगदी जीवाभावाने आपण सर्वजण एकत्रित येऊन हे 3 दिवस एन्जॉय केले, फार मजा आली. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब, त्यातल्या त्यात अध्यक्ष साहेब महेशदादा माळी, कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषजी काकडे साहेब असतील, त्यानंतर सचिव प्रभाकर पाटील साहेब असतील, त्यानंतर आमचे सर्व उपाध्यक्ष त्यामध्ये संतोषजी म्हात्रे साहेब असतील, त्यानंतर आवर्जून मी उल्लेख करेन चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. चला विनंती असेल सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आमचे सर्व उपाध्यक्ष, त्यामध्ये प्रवीण दादा गुळवी असतील, त्यानंतर कैलासजी शेलार साहेब असतील, त्यानंतर विजयदादा पाटील असतील, संतोषदादा म्हात्रे असतील, संजयदादा बजागे असतील, राजूजी चव्हाण साहेब असतील, शनिदास पाटील साहेब असतील,
बालारामजी भोईर साहेब या सर्वांचं आवर्जून कौतुक करावं लागेल. त्यातल्या त्यात दिलीप पाटील असतील, भोलेनाथ पाटील असतील, या सर्वांचे मी आवर्जून उल्लेख करेन आणि कौतुकही करेन, जी मेहनत सर्वांनी या स्पर्धेकरिता घेतलेली आहे. चला अंपायर्स मॅच का थांबली आहे? रामकृष्ण माळी पहिल्या षटकामध्ये दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल खेचलाय, उडवला, फिल्डर येतात, कॅच मिळेल, सफलता पहिल्याच बॉल वरती. बॅटर बाद झालेत महेश माळी. विकेट दरम्यान मिळाली, महेश माळी बाद झालेत आणि फार मोठा धक्का आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ऑलमोस्ट प्रत्येकी मॅचमध्ये महेश माळी यांनी सुरुवात मिळवून दिलेली होती. बट या सामन्यामध्ये ते पहिल्याच बॉलवरती बाद झालेत आणि त्यात नंतरचा हा प्रवास कदाचित अवघड होऊ शकतोय टीम धामणगावसाठी. कारण टीममध्ये नितीन पाटील सारखा देखील खेळाडू आता अवेलेबल नाही आणि त्यामुळे हा 41चा चेस तितका सोपा राहणार नाहीये. बॅटर आता दाखल झालेत क्रमांक 3 वरती. श्याम भोईर आता दरम्यान बॅटिंग करण्याकरिता आलेत. बघा 41चा पाठलाग करायचा आहे. टार्गेट जर आपण विचार केला तितका मोठाही नाहीये, तितका छोटाही नाहीये. एक चांगला आकडा आहे ज्याच्यावरती चांगली फाईट होऊ शकते आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर विकेटने सुरुवात झाली ती महत्वाची गोष्ट. आता वाईड ऑफ स्टंप जागा दिली आहे आणि बॅटर श्याम भोईरला जर तुम्ही जागा द्याल तर बॉलला जागा कशी दाखवायची ते त्यांना येतं. जबरदस्त फटका, बॉल चालला डीप कव्हरला, चौकार. यांचा बॅट मधनं हा चौकार येतोय. 4ने ऑफ द मार्क झालाय. श्याम ऑफ द मार्क झाली टीम धामणगाव. जो जिंकेल तो थेट सुपर 5 मध्ये आणि जो इथे पराभूत होईल त्यासाठी विकेट आणखीन एक 41चा चेज कंप्लीट करण्याच्या मार्गावरती सध्याच्या घडीला आता फार जास्त अडथळे आले टीम धामणगावसाठी. कारण 2 धक्के लागलेत आणि धावफलक जर आपण पाहिलं तर ते 4 वरती आगे 4 ऑन द बोर्ड. आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट की महेश माळी ज्यांनी प्रत्येकी मॅचमध्ये सुरुवात मिळून दिली ते 0 वरती बाद झाले. श्याम आला, त्याचा बॅटमध्ये एक चौकारही आला, त्याची विकेट इथे मिळवली आहे बॉलर रामकृष्ण माळीने. आता देखील ड्राईव्ह केला, आताही बॉल गॅप मधनं निघालाय, चाललाय डीप कव्हरला, जाईल बाउंड्री लाईन पलीकडे, चौकार. ऑन साइड में गैप आमचे एवन कॉमेंटेटर धनाजी पाटील मास यांचा हा आवाज होता. नाही मास आपल्या जोडीला नाही आहेत बट त्यांचा आवाज आपल्या जोडीला आहे. आणि अल्पेश दादा रेडी ठेवा, वन्स मोर झाला पाहिजे. एक बॉल हवेमध्ये आखे, आणखीन एक विकेटची चाहूल लागली आहे आणि आणखीन एक विकेट इथे मिळेल.
पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा आणि विकेट काढलेत रामकृष्ण माळी यांनी तीन. पण खरं तर या गोष्टींचा श्रेय सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर पहिल्या सत्रामध्ये जे भगवान जाधव यांचा बॅटमधनं चांगले फटके आले ना ते फटके महत्त्वाचे होते, कारण त्या फटक्यांनी विश्वास दिला टीम सापेला की हा सामना अजूनही संपलेला नाही आहे मित्रांनो. या परिस्थितीमध्ये आपल्याला उभं राहायचं, या परिस्थितीमध्ये आपल्याला दटून खेळायचं, लढायचं. आणि या क्षणाला त्यांनी दिलेला तो विश्वास आणि त्या विश्वासाला साजण्यासारखा खेळ आता या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये रामकृष्ण माळी यांनी जबरदस्त सुरुवात 41 डिफेंड करत असताना आपल्या टीमला मिळून दिलेली आहे. कारण 3 विकेट या पहिल्या षटकामध्ये आणि धक्के लागलेत 3 आणि आतापर्यंत ज्या रन्स बनलेल्या आहेत त्या आहेत 8. खेळ लागला येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहे 33. मॅच इंटरेस्टिंग सध्याच्या घडीला मॅच ऑन आहे. दोन्ही टीम्स प्रयत्न करतात, कारण दोन्ही टीम्सला माहिती आहे की 300 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपण आलो आहे आणि सहजासहजी आपल्याला इझिली घरी जायचं नाही आहे. जर इथे आज आपण आलो आहे, ही स्पर्धा जर आपण खेळतोय आणि आत्तापर्यंत जर आपण 20 संघांमध्ये लीग स्टेजमध्ये जर जबरदस्त कामगिरी दाखवलेली आहे ना तर तोच परफॉर्मन्स आपल्याला इथे देखील दाखवायचा आहे. हाच माइंडसेट दोन्ही टीमचा राहतोय. हलक्या हाताने खेळलं, बॅटचा फेस फक्त ओपन केला, फिल्डर आहेत डीप पॉईंटला येतात वेगाने. बॉल फील्ड झालाय, डबलला चान्स घेतली आहे बट बॅकअपला योग्य वेळेवरती केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि टीम टोटल आता 10वरती. कारण हॉनेस्टली एक खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून आपल्या माइंडमध्ये एक शब्द कधीच नसतो, तो म्हणजे हारणं. आपल्या माइंडमध्ये फक्त एकच शब्द असतो, तो देखील कोणत्याही परिस्थिती आहे मध्ये, तो म्हणजे जिंकणं. आणि जिंकण्यासाठी आणि आपल्या टीमच्या नावासाठी, सन्मानासाठी आपण खेळत असतो आणि या क्षणाला त्या नावासाठी लढायचं. आता हा इम्प्रोवाइज केलेला फटका बॉल दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला, फिल्डर आहेत तिथे उपस्थित, बॉल फील्ड केला जातो, सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. आणि वयाच्या 40शी नंतर सुद्धा अगदी ग्राउंडमध्ये उतरण्याची जिद्द या सर्व खेळाडूंनी दाखवलेली आहे. आणि या खेळाडू खरं तर संपूर्ण समाजासमोर एकच टेम्पलेट सेट करतात की वय किती असू द्या, अजूनही नसानसामध्ये रक्तामध्ये क्रिकेट हा शब्द आमच्या जिवंत आहे. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे आपले हे सर्व सिनियर खेळाडू. कारण हे ते सर्व खेळाडू आहेत ज्यांनी एक काळही गाजवला, एक काळ क्रिकेट जिवंत ठेवला. आणि आज खरं तर ना टेनिस बॉल क्रिकेटला जे सोन्याचे दिवस आलेत ना त्याचा सर्वात मोठा श्रेय आपल्या सर्व सिनियर प्लेयर्सला जातो. पॅनवरती बॉल, आता दिशा खराब, अतिरिक्त रन. कारण आधीचा खेळ जर आपण पाहिला, आजपासून जर आपण थोडे 20 ते 25 वर्ष मागे गेलो ना तर मला असं वाटतं 11 बॅटर्सकडे मोजून 2 ते 3 बॅट असायच्या. मोस्ट ऑफ टीम तर चालत चालत दुसऱ्या गावामध्ये खेळण्यासाठी जायचा आणि त्यावेळेला अगदी सेम टी शर्ट्स वगैरे या गोष्टी देखील तितक्याशा नसतील. बट मनामध्ये फक्त क्रिकेट या खेळाप्रती ती असलेली भावना आणि क्रिकेट खेळण्याची ही जिद्द या सर्व खेळाडूंची लागलेली आहे. आणि ती जिद्द आज वयाच्या 40शी नंतर सुद्धा आपल्याला प्रत्येकी 40 खेळाडूमध्ये पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल, पॅनवरती बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस आणि खिनिक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे या दुसऱ्या षटकामध्ये. विष्णू पाटील यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे आणि तीच कामगिरी त्यांची या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 4. हुकचा फटका आलाय, फिल्डर येत आहेत तिथे बट झेलची शक्यता नाही आहे. पण हे काय घडलं, कम्युनिकेशनचा अभाव खेळता योग्य वेळेवरती बॅकअपला तिथे खेळाडू आलेत आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि डबलच्या साखेने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 14 ऑन द बोर्ड. नॉकआउट मॅच, डू ऑर डाय मॅच. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि जर या परिस्थितीमध्ये आपलं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जर टिकवायचं ना तर या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम खेळ दाखवणं हे दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं. आणि खेन एक डॉट बॉल, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी लागली विष्णू पाटील यांची आणि खेळही समाप्त झाला आहे. आता 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 14वरती. खेळ राखल्या 12 चेंडूंचा आणि 12मध्ये जिंकण्याकरिता आता करायचा 27 धावा. एक छोटासा आणि 12मध्ये जिंकण्याकरिता करायचं आहेत आणखीन रन्स 27.
खरं तर थोडं आपण जर मागे गेलो या सामन्यामध्ये, जेव्हा पहिलं सत्र सुरू होतं, जेव्हा 3 ओव्हरचा खेळ झालेला, तेव्हा असा विचारही कोणी केला नसेल की या सामन्यामध्ये धामणगाव टीम अशा परिस्थितीमध्ये येईल. कारण 3 ओव्हरचा अखेरता जर आपण पहिलं सत्र पाहिलं तर रन्स होत्या 22, बट फरक कुठे पडला? फरक पडला अंतिम ओव्हरमध्ये. अंतिम ओव्हरमध्ये ज्या 18 धावा आल्या, आता तोच टर्निंग पॉईंट या मॅचचा असेल का? कारण चेंडू लागलेत आता 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता करायचा 27. 12-27 महत्वपूर्ण आहे तिसरं षटक. त्याचमुळे या ओव्हरमध्ये जबाबदारी दिली आहे. बॉलर तयार होतात. अनिल माघे तयार होत आहे. चला वेळ जास्त चालला. सापे टीम सुरुवात करा. 12 मध्ये 27 महत्वपूर्ण हे षटक आहे, कारण हे तिसरं षटक गेम मुव्हिंग ओव्हर, चेंजिंग ओव्हर देखील आपण म्हणू शकतो. कारण या ओव्हरमध्ये जर धामणगाव टीमचा बॅटर्सने 12 किंवा त्यापेक्षा जास्त जर बनवला तर ही लढत आपल्याला अंतिम ओव्हरमध्ये आणखीन चांगली पाहायला मिळू शकते. बट जर या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी रन जर येतात, एखादी विकेट जर त्यामध्ये जर आली तर कार्य अवघड होणार आहे. या ओव्हरमध्ये मिनिमम 12 किंवा त्यापेक्षा जास्त धावा धामणगाव टीमला हव्याच आहेत. रिक्वायर रेट आता 13.5 वरती पोहोचला. महत्वपूर्ण षटक अनिल माघे दरम्यान या तिसऱ्या षटकामध्ये पगलाच बॉल पॅन वरती होता आणि दरम्यान लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड एक्स्ट्रा रन मिळेल. या परिस्थितीमध्ये ना एक्स्ट्रा रन्स या टोचणाऱ्या आहेत सापे टीमसाठी. 12 मध्ये 26 राखलेले आहेत. आणि खरं तर ग्राउंडमध्ये जे दोन बॅटर्स आहेत त्यामध्ये विश्वनाथ माळी असतील, अनिल भोईर असतील. येत्या बॅटिंग क्रमांकामध्ये जर आपण विचार केला तर आली आणि विकेट मिळाली की विकेट थ्रो केली तो देखील प्रश्न मला निर्माण होतो. कारण या परिस्थितीमध्ये आपण 40+ क्रिकेटमध्ये ही रणनीती नेहमीच पाहत आलेलो आहोत की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या एखाद्या मेन बॅटरला ग्राउंडमध्ये पाठवायचे ना, त्यावेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारे विकेट थ्रो केली जाते आणि इथे ते झालं. बट महत्त्वाची गोष्ट की आता योगेश भोईर बॅटिंग करण्याकरिता दाखल झाले. तर आता यातनंतर जबाबदारी योगेश भोईरचा खांद्यांवरती आहे. फुल टॉस फटका ऑन साइडला, कनेक्शन तितकंसं चांगलं नाही आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, सिंगलपेक्षा जास्त. आता चेंडू लागले ते येते 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन जर आपण पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता. आता दबाव वाढला. येत्या 3 मध्ये किमान 2 तरी मोठे फटके या परिस्थितीमध्ये हवे धामणगाव टीमला. नेक्स्ट बॉल. मोठ्या फटक्याचा उल्लेख आपण केला आणि मोठा फटका आलाय योगेश भोईर यांचा बॅटमधलं या महत्वपूर्ण निर्णायक क्षणावरती. हा निर्णायक फटका षटकार. एखादा मोठा फटका जर येईल तर तो मोठा फटका ऊर्जा संचारित करण्याचं काम करेल आणि तो मोठा फटका योगेश भोईर यांचा बॅटमधनं आला. आणि या फटक्याने योगेश भोईर यांनी देखील एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की परतीचा प्रवास नव्हे तर या क्षणाला मी लढाईची सुरुवात करू आणि ती सुरुवात झाली आहे. मोठा फटका आला. आता 8 मध्ये 18. लोवा फुल टॉस स्वीपचा फटका. फिल्डर आके सुतार तिथे अंडरआर्म थ्रो आला. बट तोपर्यंत इथे मिळेल सिंगल. चेंडू आता 7 राहिलेत आणि 7 मध्ये इथे मिळेल सिंगल. चेंडू आता 7 राहिलेत आणि 7 मध्ये करायचा आहे 17. 5वा अर्धी टीम आता डगआउट मध्ये. लास्ट ओव्हरमध्ये पहिलं सत्र जेव्हा सुरू होतं तेव्हा 18 आल्या होत्या आणि त्या अनुसारच मी म्हटलं देखील होतं की तो टर्निंग पॉईंट असेल का. आणि या क्षणाला देखील पहा अंतिम ओव्हर लागलं या मॅचचं आणि या मॅचमध्ये ग्लास बॉल ज्या प्रकारे टाकला. आता चिंतेचं वातावरण सध्या सगळीला सापे टीममध्ये. कारण पगलाच बॉल ज्या प्रकारे लाईन आणि लेंथ होती एक्स्ट्राने सुरुवात आता झालेली आहे. चेंडू लागलेत आता 6 आणि 6 मध्ये रन्स करायचा 16 धावा. कारण इथे जो बाजी मारेल त्याला मिळेल सुपर 5चं तिकीट आणि इथे जो पराभूत होईल त्याला मिळेल घरचं तिकीट. आणि या क्षणाला घरचं तिकीट कोणाला नाहीच पाहिजे. प्रत्येकी टीमला सुपर की सुतार तिथे आहे.
बट सुतारकडून मिस्टेक झाली आणि कॅच देखील कोणाची सोडली आहे की जो बॅटर या परिस्थितीमध्ये क्षमता ठेवतोय आपल्या टीम या परिस्थितीमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 14 करायचा आहेत. चेंडू लागलेत इथे 5 मध्ये 14 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल वरती फुल टोल. पराभवाच्या छायेमधनही विजयाचा आस्वाद आम्ही घेऊ शकतो इतका दमखम. बघा महत्वाची गोष्ट खरं तर हा षटकार इथे आलाय. कमबॅक इथे जबरदस्त आता झालंय धामणगाव टीमचा. पण ऑनेस्टली जर आपण फिल्डिंग टीमचा पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला कमबॅक बॉलर भगवान जाधवचा बॅटर बाद झालेत योगेश भोईर. अंतिम ओव्हरमध्ये भगवान जाधव यांचा बॅटमधनं जबरदस्त कामगिरी लागली. आठ धावांची आवश्यकता आहे इथे या परिस्थितीमध्ये. जर हा जो बॉल आहे जो येता 5वा बॉल आहे इथे जर कोणत्याही प्रकारे बाउंड्री जर नाही आली तर पूर्णपणे दबाव बॅटरवरती राहणार आहे. या परिस्थितीमध्ये येते 2 चेंडू ठरवतील की सुपर 5च्या दिशेने कोण आणि घरच्या दिशेने कोण. 2 मध्ये 7 महत्वाचा बॉल. पुलचा फटका लाजवाब फटका आणि या फटक्याने आता हा सामना खिशामध्ये टाकला. टीम गावदेवी स्पोर्ट्स धावतोय तर सुपर ओव्हर. पण इथे या फटक्याने एक गोष्ट सुनिश्चित केली आहे धामणगावसाठी की आता एकतर आपण जिंकणार आहोत एकतर सुपर ओव्हर होणार आहे. आपण हरणार नाही आहोत ही गोष्ट क्लिअर झालेली आहे धामणगावसाठी. महत्वाचा हा एक चेंडू एक चेंडू मध्ये आता एका धावेचा आवश्यकता. मॅच टाय सुपर ओव्हर. काय सामना राहिला अगदी सर्वजण आता विचारांमध्ये पडलेत. दमन दौरा